त्यानंतर टॉस जिंकला हौशी नांदगावने. बॅटिंग घेतलेली आहे. फिल्डिंगसाठी तयार राहायचं आहे नवापूर टीमने. गुड बॉलिंग, सुपर गोलंदाजी. मात्र इकडे षटक संपतंय 8वं आणि 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. भरपूर धावा आहेत आणि त्या बनवायच्या आहेत मात्र 12 चेंडू मध्ये. थँक्यू. सोहेल हा गोलंदाज आलेला आहे. गोलंदाजी मार्कवर धावा असतील त्या म्हणजेच 64 आणि इथून जर बघायला गेलं तर 66 बनवायचे आहेत. 12 मध्ये 66 ची गरज आहे. 11 षटकारांची गरज आहे 12 चेंडू मध्ये, असं समीकरण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. रसबेटीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला, उंचच गेला आहे. त्यावेळेस इज कॅच टेकन विकेट. त्याला मात्र नवीन बॅट्समन निलेश येतोय. 7 गडी बाद आतापर्यंत पाहायला भेटे. 11 मध्ये 11 षटकारांची गरज आहे. 66 धावेची गरज. आणि इथे मात्र आपण बघू शकतात अगदी मजबूत पकड या मॅचवर टीम अंडर-24 ची आपल्याला पाहायला मिळते. थोडा स्पीडअप ठेवा. अंडर-24 ला देखील विनंती आहे. अगदी नो टेन्शन मॅच आहे अंडर-24 साठी. डॉट चेंडू आलाय. समोर 40+ टीम आहे आणि इकडे टॅलेंट अनुभवावर भारी पडतोय, यात काही वाद नाही. ज्यावेळेस मात्र फील्ड प्लॅन थोडं चेंज केलं जाते. आपण बहुशा डीप मध्ये ठेवण्यात येतोय. डाव्या त्याचा बॅट्समन समोर आलेला आहे. फील्ड प्लॅन थोडं चेंज होईल. अगदी मात्र बघायला गेलं तर परीक्षा ही देखील घेतली जाते खेळाडूंची, कारण की वारंवार चढ उतार करावा लागतोय. चेंडू झाले ते म्हणजे 4. 2 चेंडू आहेत. इकडे मात्र चांगला चेंडू. इथे सिंगल असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 76. अगदी आमचे स्कोरर देखील कंटाळलेले आहेत, कारण की ही मॅच तेवढी इंटरेस्टिंग नाही झाली तेवढी होण्याची शक्यता होती. शेवटचा चेंडू मात्र इकडे सिंगल पाहायला मिळते. 1 ओव्हर आणि 1 ओव्हर मध्ये आता औपचारिकता पाहायला मिळते.
तीन चेंडू झाले, 3 चेंडू बाकी आहेत. चला घाई करा. 24. शेवटचे ओव्हर, शेवटचा मला तर वाटते चेंडू आहे. इथे मात्र सुसज्ज विन होताना आपल्याला पाहायला मिळेल. टीम अंडर 24 अभिनंदन सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि जाता षटकार खेचलेला आहे.
8 ओव्हरची मॅच असेल. 5 गोलंदाज आपल्याला वापरायचे आहेत. 3 गोलंदाजाला 2-2 आणि 2 गोलंदाजाला 1-1 अशी आपल्याला मॅच ही पाहायला मिळेल. चला ओपनिंग बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. हौशी नांदगाव. चला जाऊया मॅच कडे. दोन टीम पाहायला मिळते. सेमीफायनल आहे आणि सेमीफायनलची मॅच आपण बघू शकता.
सेमीफायनलची अगदी मॅच आहे आणि यावेळेस आपण दोन टीम पाहायला मिळते. नांदगाव आणि नांदगावच्या विरोधात टीम आहे ती म्हणजेच नवापूर. पहिलाच बॉल आणि इकडे मिस फिल्डिंग, 4 धावा मिळतील. चौकाराने सुरुवात ऋषी आपल्या पाहायला मिळते. चार धाब्याने स्कोरबोर्ड 4 पाहायला मिळते. पहिला चेंडू ऋषी आपल्या पाहायला मिळते. गोलंदाज आहे तो म्हणजेच परेश आरेकर. ते बाउन्सर चेंडू टाकला जातोय. 1 बाउन्सची वॉर्निंग दिलाय इथे गोलंदाजाला. तेच आपल्यासोबत जोडले जातील मानव ठाकूर धावतं समालोचन घेऊन. तर आता पुढील चेंडू घेऊन येत आहे परेश, सामनाकार ऋषी. यावेळेला स्टॅटिक यॉर्कर. प्रत्येक बॉलरचं स्वप्न असतं की यॉर्कर पडावा आणि तोच टाकतोय परेश नवापूर एक्सप्रेस. तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागले गेलाय तीच म्हणजे 4. एका बाजूला आहे परेश तर एका बाजूला आहे ऋषी. दोन्ही मोठे नाव आहेत पालघर तालुक्यातील. आणि पुढील चेंडू धावतोय पंचना पार करतोय आणि यावेळेला कट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिला गाडी तंबूच्या आश्रयाला. ऋषीच्या स्वरूपात डीजे वाजव बाबू दे. चला तर आता ऋषीची जागा सांभाळण्यासाठी जात आहे तोच म्हणजे जिग्नेश हौशी नांदगाव संघाकडनं. आणि ऋषीच्या स्वरूपात पहिला हादरा बसला तोच म्हणजे हौशी संघाला. परेशने मात्र काही कमबॅक केला गेला. 4 चेंडू मागे फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केला. ते पण पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. नंतर सटीक 3 डॉट. नवीन फलंदाज आहे जिग्नेश. कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल? होम ग्राउंड असेल जिग्नेशचं. तर जिग्नेशच्या समोर आहे नवापूर एक्सप्रेस परेश. एक मोठं नाव जे आपल्याला ताई पॅकर संघाकडनं खेळताना पाहायला मिळतं तेच म्हणजे परेश आरेकर. चला तर पुन्हा एकदा आलाय आणि यावेळेला मारण्याचा प्रयत्न होता. कट लागले परंतु तिथे क्षेत्ररक्षक होता दीपेश. पुन्हा एकदा डॉट चेंडू. सलग 4था डॉट आहे या षटकातील आणि पॉवर प्लेचं षटक आहे. लास्टचा चेंडू असेल या षटकातील जिग्नेशला. पाहूया कोणत्या प्रकारची खेळी कळेल. आणि लास्टचा चेंडू असेल परेशचा. आतापर्यंत 4 धावा खर्च केले गेले आहेत परेशने. आता मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट परंतु पंचांचा निर्णय वाईड. पहिला 1 बाउन्स दिला होता आणि आता मात्र येते वाईट. धावसंख्येत बरं धावसंख्या फलकावर लागली गेली तीच म्हणजे 5 धावा. अजूनही लाचचा चेंडू येणं शेष असेल या षटकातील. आणि परेशच्या विरोधात रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला होता परंतु बॅटीवर काय आला नाही. पाहूया पुन्हा एकदा लाचचा चेंडू असेल. आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा कट लागून दीपेशच्या हातात. पुन्हा एकदा सेफ हँड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागले गेले तीच म्हणजे 5 धावा. सर्कलचं कसं षटक हाताळलं ते परेश जवळून शिकण्यासारखं आहे कारण तू खूप सुंदर असं षटक टाकलं गेलं. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. नंतर सलग 5 डॉट टाकले गेले तेच म्हणजे परेशने. आता मात्र पुन्हा एकदा दीपेश आलाय गोलंदाजी मार्कवर. हाही सुद्धा सुंदर अशी गोलंदाजी करतोय नवापूर संघाकडनं.
यंग टॅलेंट आहे नवापूर गावाचं, तसं म्हणजे दीपेश. तर एका बाजूला आहे गुड्डू अभिषेक. गुड्डू नावाने ओळखलं जातं नांदगाव गावात. मागच्या मॅच मध्ये यानं अर्धशतक मारलं होतं, तोच म्हणजे अभिषेक. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू असेल दीपेशचा अभिषेकला, आणि थोडं हाताळलाय चला तर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. दीपेश टू अभिषेक उर्फ गुड्डू. आणि यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय. पहिला चेंडूवर आक्रमण केलंय, पाठून फेकून दिलाय. वन बाउन्स. प्रेक्षक वर्गाच्या भेटीला वाजव डीजे. शेख आल्या आल्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय दीपेशच्या विरोधात. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय दीपेशला. पाहूया कोणत्या प्रकारचा चेंडू हाताळेल अभिषेकला. आता मात्र हलक्या हाताने खेळलाय. एकदा इझिली मिळेल. जोरात होता चेंडू. आणि धावसंख्या फलकावर लागले गेले तीच म्हणजे 10 धावा. एक गडीच्या मोबदल्यात. 8 षटकाचा सामना राहील. आता दीपेश समोर असेल जिग्नेश उर्फ जिग्या. आणि आता मात्र बाउन्सर पद्धतीचा चेंडू होता. काही क्लास चेंडू हाताळला गेला, तोच म्हणजे जिग्नेशच्या विरोधात. सुपर डिलिव्हरी. जिग्नेश आतापर्यंत आलाय, 3 चेंडू खेळला आणि तिन्ही 3 डॉट केल्यात. कुठेतरी जिग्नेशला संघासाठी मोठे हिट खेळावे लागतील. एक नवापूर संघ मोठा संघ आहे, त्यांच्या विरोधात जेवढे जास्त रन बनवतील तेवढं चांगलं राहील. आणि पुन्हा एकदा दीपेश टू जिग्नेश. आणि आता मात्र उडवलाय, पाठून फेकून दिलाय. चौका चौका. अरे चौका आहे. चौकार. वाजव डीजे. आणि आता मात्र हात खोलल्यात जिग्नेशने दीपेशच्या विरोधात. आतापर्यंत 4 चेंडू हाताळल्यात दीपेशने आणि 9 धावा खर्च केल्या गेल्यात. 5वा चेंडू असेल जिग्नेशला. आता मात्र पुन्हा एकदा कट लागून दीपेशच्या हातात, परंतु थोडासा फंबल झालाय. सॉरी, सुशांत होता, माफ करा. आणि धावसंख्येत पुन्हा एकदा धावसंख्या 15 धावा. आणि पॉवर प्ले मधील लास्टचा चेंडू असेल पॉवर प्ले षटकातील. आतापर्यंत 15 धावा झाल्यात नवापूर नांदगाव संघाचे. दीपेश लास्टचा चेंडू घेऊन येईल अभिषेकला. आता मात्र कव्हरच्या रिझनला उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुपर फिल्डिंगचा देखावा आपल्याला अक्षयच्या मार्फत पाहायला मिळतोय. 5 रन वाचवल्यात, तेच म्हणजे आपल्या संघासाठी. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली गेली, तीच म्हणजे 16 धावा. आता मात्र नवापूर संघाकडनं षटक हाताळण्यासाठी येत आहे, तोच म्हणजे कश्यप.
आणि आता मात्र न्यू गोलंदाज आहे तोच म्हणजे कश्यप, समोर जाईल तोच म्हणजे अभिषेक. आतापर्यंत एक चौकार आलाय त्याच्या फळीतून. आणि पाहूया आता मात्र उडवलाय, परंतु यष्टिरक्षकाच्या हातात सरळ दुसरा गडी तंबूच्या असलेला अभिषेकच्या स्वरूपात कश्यपने आल्याला मात्र पहिल्याच चेंडूवर विकेट घेतलाय. वाजव डीजे. डीजे, धन्यवाद डीजे. आणि अभिषेकची जागा सांभाळण्यासाठी जात आहे तो विकी मोरे, नांदगाव गावातील एक अनमोल असं रत्न, ज्यानं कित्येक वर्ष नांदगाव संघाचं नाव पालघर तालुक्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात गाजवताना पाहायला मिळतोय. विकी मोरे एक मोठं नाव आहे पालघर तालुक्यातील. पाहूया होम ग्राउंड वर खेळेल तोच म्हणजे विकी. कश्यपने आल्याला मात्र पहिल्या चेंडूवर विकेट घेतलाय अभिषेकचा, ज्यानं मागच्या मॅच मध्ये अर्धशतक ठोठावलं होतं, परंतु आता समोर आहे विकी. चला तर मॅच ऑन होत आहे. कश्यप दुसरं चेंडू घेऊन येईल तोच म्हणजे विकीसाठी. विकी मोरे, कश्यप तामोरे, दुसरा चेंडू. आता मात्र पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलाय कव्हरच्या रिझनला. एक धाव मिळेल, एक धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 17 वर कोणत्या टीमला खतरा असेल. तिसरा चेंडू जिग्नेशला, जिग्नेश टू कश्यप. आता मात्र स्टेजच्या रिजनला उडवलाय, परंतु स्वतःनेच अडवलाय चेंडूला. डॉट चेंडू. आतापर्यंत कश्यपने 3 चेंडू हाताळून फक्त आणि फक्त एक धावा खर्च केला गेलाय. कंजूस गोलंदाजी कश्यपच्या मार्फत. चौथा चेंडू जिग्नेशला, पुन्हा एकदा बीट होतोय जिग्नेश. 1 डाऊन साठी आलाय आणि अजूनही काय त्याच्या फळीतून षटकार चौकार आले नाहीयेत. सुंदर अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय कश्यप नवापूर संघाकडनं. पुन्हा एकदा, आणि आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, परंतु त्याला काही पाठवता आला नाही. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काही षटक हाताळताय. खूपच सुंदर असं गोलंदाजीचं भार सांभाळताना पाहायला मिळतोय तोच म्हणजे कश्यप. आतापर्यंत 5 चेंडू हाताळल्यात आणि एक धाव खर्च केला गेलाय तोच म्हणजे कश्यपने. सुपर असा बॉलिंग अटॅक नवापूर संघाकडनं पाहायला मिळतोय. लाचा चेंडू असेल या षटकातील जिग्नेशला. आणि आता मात्र उडवला स्टेटच्या रिजनला आणि चौकार. वाजव डीजे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर नांदगाव संघाची धावसंख्या झाली तीच म्हणजे 21. 2 गडीच्या मोबदल्यात कश्यपनं 5 धावाचं षटक हाताळलंय. सलग पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर एक धाव आणि सलग 3 डॉट नंतर चौका येतोय कश्यपला. आता मात्र सुशांत नवीन गोलंदाज असेल नवापूर संघाकडनं. समोर असेल विकी.
आता कुठेतरी हाणामारी करावी लागेल नांदगाव संघाला. मोठं आव्हान ठेवायचं असेल तर. सुशांत गोलंदाजी मार्कवर आलाय विकी समोर. आता मात्र कव्वरच्या रिझनला टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंटच्या जोरावर कव्वरच्या रिझनला उडवलाय षटकार. वाजव डीजे. पहिल्या चेंडूवर काय फटका खेळलाय क्लास. कव्हरच्या रिझनला उडवला होता पहिल्या चेंडूवर विकेने. षटकार. षटकाराने स्वागत केलं गेलंय सुशांतचं. आणि धावसंख्येत धावसंख्या होत आहे तीच म्हणजे 27 धावा. 2 गडीच्या मोबदल्यात. दुसरा चेंडू असेल विकी असेल समोर सुशांतच्या. आणि आता मात्र फुल टॉस होता परंतु जोरात मारण्याचा प्रयत्न. षटकाराचा बॉल होता परंतु षटकार काय मारू शकला नाही. परंतु एक धाव मिळेल. पुन्हा एकदा जिग्नेश असेल स्ट्राईक वर. सुशांत टू जिग्नेश. आणि आता मात्र ब्लॉकर परीचा चेंडू होता स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अडवलाय सुशांतनं. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक केलं गेलंय सुशांतने. जिग्नेश कुठेतरी बीट होताना पाहायला मिळतंय. खूप चेंडू खेळलाय परंतु अजूनही मोठे फटकार काय आले नाही. आणि म्हणताच त्यांनी फाटून फेकून दिलाय जिग्नेशने. षटकार. वाजव डीजे. जिग्नेश दाखवून देतो 1-13 तो 1 मेरा. आणि आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट. एक डॉट तर 1 6 आणि पुन्हा एकदा डॉट. 34. लाचा चेंडू असेल या षटकातील. जिग्नेश सामना करेल. आणि आता मात्र कव्वरच्या रिझल्टला काय स्ट्रोक खेळलाय खतरनाक. षटकार. वाजव डीजे. थोडं महागडं षटक ठरलं नवापूर संघाकडनं सुशांतचं. 19 रन खर्च केले गेले तेच म्हणजे सुशांतने. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागले गेले तीच म्हणजे 40 धावा 10च्या रन रेटने हौशी नांदगाव संघ खेळताना पाहायला मिळत आहे. आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय तोच म्हणजे कश्यप. मागच्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या कश्यपने आणि 1 विकेट घेतला होता. तोच कश्यप गोलंदाजी मार्कवर आलाय. समोर असेल विके. आतापर्यंत 1 षटकार आलाय त्याच्या फळीतून. 5वं षटक असेल नवापूर संघाकडनं घेऊन आलाय तोच म्हणजे कश्यप टू विकी. आणि फुल टॉस होता जोरात होता परंतु विकीला समजला नाही कारण बॉल जोरात होता. आणि निर्धाव असा चेंडू. दुसरा चेंडू विकी असेल समोर कश्यपच्या. आता मात्र बाउन्सर परीचा चेंडू होता. कट लागून मागे गेलाय. आउटफील्ड फास्ट असल्या कारणामुळे चौकार येतोय. वाजव डीजे.
धन्यवाद डीजे. चला तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. आता मात्र बॅटीची कडा लागून शौकार आलाय. थोडासा नाखुश असेल कश्यप. चला तर पुन्हा एकदा कश्यप टू विकी. आणि आता मात्र स्लोवर होता. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि विकीला संधी. चुकीला माफी नाही आणि विकीला संधी दिलाय. इझी कॅच होती परंतु कॅच काय घेता आली नाही. टेक्स कॅच अँड विन द मॅच. परंतु कश्यपने आपलं काम केलं होतं परंतु कॅच सोडलाय. 2 फुल टॉस विकीने मिस केल्यात. आणि आता मात्र पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू. पंचांचा निर्णय येतोय वाईड. 1 बाउन्स. आणि धावसंख्या फलकावर लागली गेल्या तीच म्हणजे 45. कश्यप टू विकी पुन्हा एकदा. आणि आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. पुन्हा जेलची संधी. आता मात्र प्रतीक काही चुकी करणार नाही. आणि मोठा धक्का नांदगाव संघाला विकीच्या स्वरूपात. वाजव डीजे. आणि आता मात्र विकी यांची जागा सांभाळण्यासाठी जात आहे तोच म्हणजे निनाद. ब्रँड ऑफ नांदगाव. नांदगाव गावाची ओळख. आता मात्र कश्यपने विकेट घेतलाय विकीचा. काय सुंदर गोलंदाजी करत आहे कश्यप. 4 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात आणि 4 धावा खर्च केल्या गेल्यात कश्यपने. 5 धावा खर्च केल्यात कश्यपने. खूप सुंदर असं षटक हाताळतोय कश्यप. नवापूर एंडकडनं, नवापूर संघाकडनं. आणि आता मात्र न्यू फलंदाज आहे निनाद. एक मोठं नाव आहे नांदगाव गावाचं. कश्यप टू निनाद. निनाद टू कश्यप. पाहूया कोणत्या प्रकारचा खेळी करेल निनाद. आणि पहिला चेंडू फुल टॉस होता. पंचांचा निर्णय येतोय नो चेंडू. हलक्या हाताने पुश केला. 1 धाव मिळालाय निश्चितच आणि 1 धावेतच समांतर मानावा लागेल हौशी संघाला. आणि आता फ्री हिटचा बॉल असेल जिग्नेशसाठी. फ्री हिटची संधी. संधीचं सोनं करेल का जिग्नेश. पाहूया. कुठेतरी फंबल होतंय कश्यप आणि नो चेंडू हाताळला. आणि आता मात्र बाउन्सर पद्धतीचा चेंडू होता. जिग्नेश बीट होताना पाहायला मिळाला. संधीचं सोनं काही जिग्नेशला करता आलं नाही. काही कमबॅक केलं गेलं कश्यप मार्फत. सुपर्ब चेंडू. अजूनही एक चेंडू येणं शेष असेल या षटकातील जिग्नेशला. आता मात्र उडवला आहे डोंगरी फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता परंतु षटकार. वाजव डीजे. आणि नांदगाव संघाचं अर्धशतक होत आहे म्हणजेच 54 धावा झाल्यात 5 षटकाच्या समाप्तीनंतर. 53 धावा नांदगाव संघाचं. आणि 6वं षटक घेऊन येत आहे तोच म्हणजे परेश आरेकर. नवापूर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख पूर्ण भारतभर पाहायला मिळते. तर समोर आहे तोच म्हणजे ब्रँड ऑफ नांदगाव निनादकिनी. एक दोन्ही मोठे असे प्लेयर. आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न परंतु बीट होताना पाहायला मिळतोय निनाद.
भन्नाट वेग होता बॉलाला, परंतु निनादला काय मोठा फटका खेळता आला नाही आणि निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निनाद. परेश आरेकर न यावेळेला उडवलाय निनादने. वन बाउन्स चौकार. वाजव डीजे. काय स्ट्रोक खेळला गेला सुपर्ब निनादच्या फळीतून. आणि पुन्हा एकदा परेश टू निनाद. 1-13 तो 1 मेरा दाखवून देताना पाहायला मिळाला निनाद. आणि आता मात्र भन्नाट वेग होता. हलक्या त्याने खेळून गेला कव्हरच्या रिझनला. एक धाव मिळेल निश्चितच आणि एक धावावर समांतर. आणि धावसंख्या फलकावर लागले गेले तीच म्हणजे 58. तीन चेंडूच्या मोबदल्यात परेशने आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्यात. तेच म्हणजे परेशने. चौथा चेंडू असेल जिग्नेशला. जिग्नेश टू परेश. जिग्नेश सुद्धा आता मोठे फटकार खेळायला लागलाय. आणि चौथा चेंडू असेल जिग्नेशला. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट होताना पाहायला मिळतो जिग्नेश. भन्नाट वेग होता चेंडूला आणि निर्धाव चेंडू. आणि आता मात्र डॉट केलाय जिग्नेशने. पुन्हा एकदा परेश टू जिग्नेश. आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. कट लागून किपरच्या हातातून थोडा सुटला होता, परंतु जयने पकडलाय. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि लाचा चेंडू असेल परेशच्या षटकातील जिग्नेशला. आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. सलग 3 डॉट टाकल्यात परेशने. काही सुपर्ब गोलंदाजी हाताळले. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या परेशने. आता मात्र नागपूर संघाकडनं दुसरं षटक घेऊन येत आहे. तोच म्हणजे दीपेश. 7वं षटक घेऊन येत आहे दीपेश. वैयक्तिक दुसरं षटक असेल त्याचं. आणि समोर असेल निनाद. आणि आता मात्र काय सुंदर स्ट्रोक खेळलाय सूर्यकुमार. कॉपी बुक स्टाईल षटकार. वाजव डीजे. काय सुंदर स्ट्रोक खेळला गेला. तोच म्हणजे निनादनं. कामाला ओळखलं जातं ब्रँड ऑफ नांदगाव. प्रत्यक्षात करून दाखवताना पाहायला मिळतोय निनाद. होम ग्राउंड वर खेळतोय आणि काय फलंदाजी करत आहे. आतापर्यंत 1 षटकार आणि 1 चौकार आलाय त्याच्या फळीतून. आणि आता मात्र पंचांकडे दाद मागितला आणि दाद स्वीकारलाय पंचांनी. निनाद मात्र स्वतःच बाहेर आलाय. स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवताना पाहायला मिळाला निनाद.
निनादच्या स्वरूपात मोठा हादरा नांदगाव संघाला आणि आता त्याची सांभाळण्यासाठी येत आहे तोच म्हणजे सौरव. वाजव डीजे. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता दीपेशला, परंतु विकेट मिळवलाय दीपेशने निनादचा आणि आता त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तोच म्हणजे सौरव. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि धावसंख्या फलकावर लागली गेली तीच म्हणजे 64. अजूनही 10 चेंडू येणं शेष असतील या इनिंग मधील. सौरव टू दीपेश आणि आता मात्र पहिल्या चेंडूला जोरात मारण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडीशी दुखापत झालाय दीपेशला. जोरात मारण्याचा प्रयत्न होता, कॅच होऊ शकली असती, परंतु जोरात मारला होता, परंतु कॅच काही झाली नाही. चौथा चेंडू असेल दीपेशचा, समोर असेल सौरव आणि आता मात्र कव्हरच्या रिझनला काय उडवलाय क्लास, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि सौरभच्या स्वरूपात लागलेला एक मोठा धक्का. 64 वर. वाजव डीजे. आणि बॅक टू बॅक विकेट जात आहेत नांदगाव संघाचे. पहिला निनाद गेला आणि सौरव आला तसाच गेला. दीपेशने काही षटक हाताळलाय खूपच सुंदर. पहिल्या चेंडूवर षटकार खाला, नंतर सलग 3 डॉट, विकेट, डॉट आणि विकेट. लास्टचे 2 चेंडू असतील. नवीन फलंदाज आलाय कुशल. होम ग्राउंड वर खेळताना पाहायला मिळेल कुशल आपली कुशलता दाखवेल का, बघूया. आता मात्र जोरात मारलाय कुशलने सुद्धा आणि कॅच मात्र ड्रॉप झालाय, तीच म्हणजे पार जवळून. दीपेशने आपलं काम केलं होतं, परंतु टेक्स कॅच विन द मॅच. लास्टचा चेंडू असेल या षटकातील आणि जिग्नेश आहे फलंदाजीसाठी अजूनही. आणि आता मात्र जिग्नेशने मारलाय, परंतु वर लागल्यामुळे आणि रनआउटच्या स्वरूपात जिग्नेश बाद. जागा सांभाळण्यासाठी जात आहे तोच म्हणजे कृतिक. आणि लास्टचं षटक असेल . 65. लास्टचं षटक घेऊन येईल नवापूर संघाकडनं अक्षय. समोर असेल कुशल.
दीपेशने मागचं षटक काय हाताळलं. खूपच सुंदर. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, नंतर सलग 4 डॉट टाकले गेले, तेच म्हणजे दीपेशने. आणि नवीन गोलंदाज आहे नवापूर संघाकडनं अक्षय. समोर असेल कुशल. आणि पहिल्या चेंडूवर कुशलने उडवलाय, पाठून फेकून दिलाय. प्रेक्षक वर्गाच्या भेटीला येईल षटकार, वाजव डीजे. चेंडूवर आक्रमण केलंय अक्षयच्या विरोधात कुशलने. आणि धावसंख्येत भर, धावसंख्या फरक लागले गेलाय, तीच म्हणजे 72. दुसरा चेंडू असेल दुसरा चेंडू अक्षय टू कुशल. ब्लॉकर परीचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा मिळेल. ड्रॉ साठी असता तर विकेट मिळू शकला असता, परंतु चोरटी धाव म्हणायला हरकत नाही. आणि 2 धावा इझिली मिळाल्यात. आणि धावसंख्या 74. आणि आता मात्र अक्षय टू कुशल पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय कुशलने. आणि आता मात्र स्लोवर परीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्टीच्या बाहेर, वाईड. धावसंख्येत भर, पुन्हा एकदा 75 धावा. आणि कुठेतरी लाईन लेन बिघडताना पाहायला मिळालाय अक्षयची. थोडासा आतापर्यंत महागडा ठरलाय. आणि आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, हलका त्याने कार्पेटच्या सहाय्याने गेलाय. आणि थोडासा क्षेत्ररक्षक सुद्धा फंबल झालाय. आणि कीपर कडनं सुद्धा चुकी झालाय, परंतु दुसऱ्या रनासाठी रनआउट झालाय, तोच म्हणजे कृतिक. आणि कुशलला स्ट्राईक भेटेल. अजूनही 3 चेंडू येणं शेष असतील या षटकातील. लाचचं षटक असेल या इनिंग मधील. जेवढ्या धावा आणि चौथा चेंडू असेल अक्षयचा कुशलला. आणि आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट चेंडू. आतापर्यंत धावसंख्या झालाय तीच म्हणजे नांदगाव संघाची 76. आणि 5वा चेंडू कुशलला अक्षयचा. पाहूया कोणत्या प्रकारची खेळी करतोय. आणि स्लोवर चेंडू होता, पुन्हा एकदा डॉट चेंडू. सुंदर असं षटक हाताळताना पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर कमबॅक केलाय चांगलाच अक्षयने. आणि लास्टचा चेंडू असेल या इनिंग मधील, या षटकातील. पाहूया कोणत्या प्रकारे समाचार घेईल कुशल. आणि आता मात्र कुशलने उडवलाय पुन्हा एकदा. आणि जेलची संधी होती, परंतु जेल सुटला आणि गेला षटकार, वाजव डीजे.
स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, पार्थला काही समजला नाही आणि यष्टीरक्षकाच्या हातात सरळ पहिला विकेट पार्थच्या स्वरूपात. पार्थ आला तसा गेला आणि साहिलनं काही चेंडू टाकला होता टूप आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी येत आहे तोच म्हणजे कोमल पागधरे. साहिल कोमल आणि आता मात्र पुन्हा एकदा हलका त्याने चेंडू टाकला होता लेग कटर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, कोमलला काही समजला नाही आणि काही गोलंदाजी करत आहे तोच म्हणजे साहिल. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, सुपर. आतापर्यंत 3 चेंडू हाताळल्यात आणि 1 धावा खर्च केला गेलाय तेच म्हणजे फक्त साहिल ना. कोमल असेल समोर, पुन्हा एकदा साहिलच्या. पाहूया कोणत्या प्रकारची खेळी करेल. आणि आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, घुटना टेक तमाशा देख, परंतु सेफ हँड जिग्नेश पाटीलच्या हातात. दुसरा गडी कोमलच्या स्वरूपात बाद होतोय नवापूर संघाला. बाद झाला पहिल्या षटकात कोमलच्या स्वरूपात. आणि आता न्यू बॅटर असेल तोच म्हणजे सुशांत. काय षटक हाताळत आहे सुपर. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती, नंतर विकेट, डॉट आणि विकेट. पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावं ते आपल्याला साहिल प्रत्यक्षात दाखवून देताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू मागे फक्त आणि फक्त 1 धावा खर्च केला गेला. आता मात्र सुशांत फलंदाजीसाठी असेल. आता मात्र पुन्हा एकदा लेग कटर होता, त्याला सन्मान दिला आणि 1 धावा निश्चितच मिळेल. आणि 1 धाव्याने धावसंख्येत भर, 2 धावा. अजूनही लाच चेंडू येणं शेष असेल या षटकातील. समोर आहे अनुभवी फलंदाज प्रतीक पवार. साहिल टू प्रतीक. लाचा चेंडू असेल या षटकातील. आणि आता मात्र हलक्याताने पुन्हा एकदा प्रतीकने खेळून काढलाय आणि 1 धाव्याने समाधान. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आलाय तीच म्हणजे 3 धावा. वाजवडीचे तर आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तोच म्हणजे निनाद. समोर असेल प्रतीक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली गेली तीच म्हणजे 3 धावा. आणि नवीन गोलंदाज असेल नांदगाव संघाकडनं. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळेल तोच म्हणजे निनाद. अजूनही 80 धावाचं आव्हान आहे नवापूर संघासमोर. 7 षटक आणि 80 धावा. पाहूया निनाद तू प्रतीक. आणि पुन्हा एकदा हलक्याने खेळलाय कव्हरच्या रिझनला. कोणताही मोठा आणि निनाद तू सुशांत. आणि आता मात्र सुशांतने उडवला स्ट्रेटच्या रिझनला. आणि 1 धाव आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धाव इझिली मिळतील. 2 धावाने धावसंख्येत भर, 6 धावा 2 गडीच्या मोबदल्यात.
फलंदाज फसला होता, परंतु सेफ हँड मध्ये पडला आणि 2 धावा निश्चितच मिळाले. आणि पुन्हा एकदा सुशांत असेल समोर निनादच्या. आणि आता मात्र कव्हरच्या रिझनला खेळून काढलाय सुशांतने. पुन्हा एकदा बीट झाला होता, परंतु पुन्हा एकदा सेफ हँड्स मध्ये पडला आणि 1 धाव मिळाली. आणि धावसंख्येत धावसंख्या 7. 3 चेंडू आतापर्यंत टाकल्यात निनादने. 4था चेंडू असेल प्रतीक पवारला. आणि आता मात्र ब्लॉकर चा चेंडू होता आणि स्टेटच्या रिझनला उडवलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स इंटू द फॅन्स. दोन चौका ठोकल्यात, तेच म्हणजे निनादला प्रत्येक. लाचा चेंडू असेल या षटकातील. काय फलंदाजी करतोय प्रतीक. आणि आता मात्र चांगला चेंडूला सन्मान देताना पाहायला मिळाला, परंतु डॉट चेंडू. षटक संपतंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा वाजवडीचे. आणि आता मात्र नांदगाव संघाकडनं 3रं षटक घेऊन येत आहे, तोच म्हणजे सौरव. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज. पंधरा अजूनही 68 जिंकण्यासाठी हवे आहेत, तेच म्हणजे नवापूर संघाला. 3रं षटक घेऊन आलाय, तोच म्हणजे सौरव. डावकुऱ्या गोलंदाज. आणि आता मात्र कट केलाय, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. आणि दुसरा चेंडू पाहूया सौरवचा सुशांतला. आणि यष्टीच्या खूपच बाहेर वाईड. आणि धावसंख्यात धावसंख्या होत आहे तीच म्हणजे 16 धावा. पहिला चेंडू चांगला हाताळला होता आणि थोडीशी लाईन लेंथ बिघडलाय सौरवची. आणि 1 धाव मिळाला. सुशांत टू सौरव पुन्हा एकदा. आणि आता मात्र स्टेटच्या रिझनला उडवलाय. काय स्ट्रोक खेळला गेला. सुपर कॅचचा प्रयत्न, परंतु कॅच काय झाली नाही आणि 1 धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, तेच मात्र विकीच्या मार्फत. आणि 1 धाव मिळाली. आणि आता मात्र असेल प्रतीक. आतापर्यंत 2 चौकार आल्या त्याच्या फळीतून. एक अनुभवी असा फलंदाज. आणि आता मात्र काही फटकार खेळलाय सूर्यकुमार कॉपीबुक स्टाईलचा. चौकार वाजवडीचे. हॅलो हॅलो. काही स्ट्रोक खेळला गेला, खणून काढला आणि चौकार. सुपर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय, तोच म्हणजे प्रतीक.
आतापर्यंत 3 चौकार आल्या त्याच्या फळीतून. चेंडू चांगला होता परंतु काही स्ट्रोक खेळला गेला प्रतीक मार्फत. आणि धावसंख्येत धावसंख्या होती तीच म्हणजे 21. आणि पुन्हा एकदा सौरभ टू प्रतीक. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता आणि आता काय स्ट्रोक खेळला गेला पुन्हा एकदा. सुपर स्ट्रोक कव्हरच्या रिझनला पुन्हा एकदा उडवलाय चौकार वाजवडी. चार चेंडू आतापर्यंत झाल्यात आणि धावसंख्या होत आहे तीच म्हणजे 25. काय फलंदाजी करत आहे प्रतीक, खूपच सुंदर. जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. आणि सौरभला कमबॅक करावा लागेल. आणि आता मात्र पुन्हा एकदा हल्ला चढवलाय सौरभच्या विरोधात. षटकार आलाय वाजवडीचे. काय फलंदाजी करत आहे नागपूर संघाकडनं कॅप्टन क्युल मिस्टर प्रतीक पवार. सुपर फलंदाजी. हॅलो आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32. काय 32 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. थोडंसं महागडं षटक ठरलं सौरभचं. अजूनही 30 बॉल येणं शेष असेल आणि 51 धावा जिंकण्यासाठी आहेत. 30 बॉल 51. अजूनही मॅच लांब आहे. 50-50 असेल दोन्ही संघाकडनं. परंतु प्रतीक पवार आहे अजूनही फलंदाजीसाठी. प्रतीकला शांत ठेवावं लागेल नांदगाव संघाला तर. आणि आता मात्र साहिल आलाय. पहिल्या षटकात मात्र फक्त त्याने 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट घेतले होते. म्हणून साहिलला आमंत्रित केलं गेलंय गोलंदाजीसाठी. साहिल टू प्रतीक पवार. आणि आता मात्र लेग कट्टर निर्धाव चेंडू. लेग कट टाकला होता प्रतीकला परंतु प्रतीकला काय खेळता आला नाही आणि निर्धावच्या स्वरूपात. पुन्हा एकदा साहिल टू प्रतीक. आणि पुन्हा एकदा लेग कट होता परंतु लेग कटला पाठून फेकून दिला प्रेक्षक वर्गाच्या भेटीला. षटकार. काय फलंदाजी करतोय प्रतीक. सुपर. आणि 12 चेंडू आणि 32 धावावर खेळत आहे प्रतीक नवापूर संघासाठी. साहिलच्या विरोधात षटकार ठोकावला होता आणि आता मात्र पुन्हा एकदा तोच प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवलंय तेच म्हणजे प्रतीकनं. त्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत.
आणि 13 चेंडू आणि 32 धावावर बाद झाला प्रतीक. त्याची खेळी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. खूपच सुंदर अशी खेळी केली आणि साहिल साठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण तिसरा विकेट त्याने घेतलाय, तोच म्हणजे नवापूर संघासाठी, नांदगाव संघासाठी. आणि आता मात्र प्रत्येकाची जागा सांभाळण्यासाठी येत आहे, तोच म्हणजे कश्यप. समोर असेल साहिल. आतापर्यंत 3 विकेट घेतल्याच साहिलने. आतापर्यंत साहिलने 9 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 3 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये 6 धावा फक्त दिल्या आहेत 4 चेंडू मागे. तीन चेंडू मागे आणि चौथा चेंडू असेल साहिल. समोर असेल कश्यप. आणि आता मात्र पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू. पंचांचा निर्णय येतोय वाईड. सुंदर अशी गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय, तोच म्हणजे साहिल. आणि पाहूया पुन्हा एकदा साहिल टू कश्यप. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, परंतु हलक्या त्याने पुश केलाय कश्यपने आणि एक धाव मिळेल. आणि एक धावाने धावसंख्येत भर 40 धावा. अजूनही 2 चेंडू येणं शेष असतील या षटकातील. समोर असेल सुशांत. अजूनही सुशांत खेळत आहे आणि समोर असेल साहिल. पुन्हा एकदा अफकटर होता, परंतु एक धाव इझिली मिळेल. हलक्या त्याने पुश केलाय एक धावेसाठी. आणि लाचा चेंडू या षटकातील. समोर आहे कश्यप. एक चेंडू खेळला आणि एक चेंडूवर फक्त एक धाव काढलाय कश्यपने. आणि दुसरा चेंडू असेल कश्यपसाठी. आणि आता मात्र कश्यपने उडवलाय. समोर क्षेत्ररक्षक होता आणि झेलबाद. सुंदर असं झेल घेतलं गेलंय, तेच म्हणजे कृतिकने. आणि कश्यपच्या स्वरूप आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. काही स्पेल राहिला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त साहिल मार्फत 13 धावा आणि 4 विकेट. सुपर गोलंदाजी साहिल मार्फत. अजूनही 4 षटक येणं शेष आहे आणि 42 धावा जिंकण्यासाठी असतील नवापूर संघासमोर. 24 बॉल आणि 42 धावा. आणि आता मात्र नवीन गोलंदाज झालाय, तोच म्हणजे विकी मोरे. आणि नवीन फलंदाज सुद्धा असेल दीपेश नाईक. 24 बॉल आणि 42 धावा. अजूनही मॅच काही संपली नाहीये. दोन्ही संघाला चान्स आहेत जिंकण्याचे. 50-50 असेल अजूनही मॅच. आणि आता मात्र पहिला चेंडू असेल विकी मोरेचा सुशांतला. पहिलाच चेंडू पाहूया कोणत्या प्रकारे खेळेल सुशांत. आणि आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या रिझनला, परंतु निर्धाव चेंडू. सुंदर असा चेंडू हाताळला गेला विकी मार्फत. आणि आता मात्र 23 बॉल आणि 42 धावा अजूनही जिंकण्यासाठी आहेत. 10च्या रन रेटने खेळावा लागेल नवापूर संघाला.
पुन्हा एकदा विकेट टू सुशांत. आणि आता मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू होता ऑफ कटर. सुशांतला काही समजला नाही आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॉल. सलग 2 डॉट चेंडू सुशांतला हाताळला तेच म्हणजे विकीने. आणि पाहूया तिसरा चेंडू. आणि आता मात्र लेग कटर होता आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात सलग तिसरा डॉट. सुशांतच्या स्वरूपात लागलेला 5वा गडी. तर सुशांत जी जागा सांभाळण्यासाठी जात आहे तोच म्हणजे परेश. सलग 3 डॉट टाकल्या तेच म्हणजे विकीने आल्या आल्या. आता मात्र कुठेतरी नवापूर संघ बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. आता मात्र चौथा चेंडू घेऊन येईल तोच म्हणजे विकी. दोन्ही मातबर असे खेळाडू आपल्याला एक साथ खेळताना पाहायला मिळते. एका बाजूला विकी मोरे तर एका बाजूला परेश. आणि आता मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातातून यष्टीरक्षकाच्या हातातून चुकी झालाय. लेगबाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. आणि धावसंख्येत धावसंख्या फलकावर लागली गेला तिचं म्हणजे 42 धावा. अजूनही 41 धावा जिंकण्यासाठी असतील. 20 चेंडू आणि 41 धावा. कुठेतरी हाणामारी करावी लागेल नवापूर संघाला जिंकायचं असेल तर. पाहूया 5वा चेंडू विकीचा. आणि आता मात्र लेग कटरच्या स्वरूपात मारण्याचा प्रयत्न. दीपेश झाला बीट आणि निर्धाव चेंडू. काय षटक हाताळलाय खूपच सुंदर. सलग 5वा डॉट होता तोच म्हणजे विकीचा. आणि लाचा चेंडू असेल त्या षटकातील. लेगवाईच्या स्वरूपात फक्त 1 धावा खर्च केला गेलाय तेच म्हणजे विकीने. आणि आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. फक्त आणि फक्त 1 धावा खर्च केला गेला तोच म्हणजे विकीने. काय षटक हाताळलं. पूर्ण मॅच नांदगावच्या बाजूने झुकली होती, परंतु परेश आला आणि आल्या आल्या 2 षटकार ठोकावल्यात तेच म्हणजे परेशने.
निनाच्या विरोधात काय हल्ला केलाय. सोळा चेंडू आणि 29 धावा अजूनही जिंकण्यासाठी असेल नवापूर संघाकडे. निनादला कमबॅक करावा लागेल आणि आता मात्र यष्टीच्या खूपच बाहेर वाईड. आणि धावसंख्या फलकावर लागले गेल्या तीच म्हणजे 55 धावा. अजूनही 28 धावा जिंकण्यासाठी असतील. 16 बॉल शिल्लक आहेत. निनादला कुठेतरी कमबॅक करावा लागेल संघाला जिंकून द्यायचं असेल तर. आणि आता मात्र काय पुन्हा एकदा टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट आणि टी फॉर टॅलेंटच्या जोरावर पुन्हा एकदा पाठवून दिलाय सलग तिसरा फळ. वाजव डीजे. कामाला ब्रँड ऑफ नवापूर म्हणून ओळखलं जातं ते प्रत्यक्षात पाहायला मिळतंय परेच्या फळेतून. ऍज अ बॉलर, ऍज अ बॅटर काय फलंदाजी करतोय तोच म्हणजे परेश. आणि यावेळेला चौथा येईल का? आलाय चौथा. निनादच्या विरोधात केलेला हल्ला सलग चौथा षटकार. वाजव डीजे. अठरा चेंडू आणि 41 धावा असताना परेशने सलग मारलेला चौथा षटकार मॅच पूर्णपणे नवापूर संघासाठी झुकवलाय तीच म्हणजे परेशने. काय फलंदाजी करत आहे. आतापर्यंत 5 चेंडू खेळला आणि 4 षटकार ठोकल्यात तेच म्हणजे परेशने. निनादच्या विरोधात चौथा षटकार आलाय. आणि 5वा चेंडू आणि 5वा येईल का? आणि 5वा आलाय. वाजव डीजे. आता मात्र कृष्णा सातपुते कॉफी बुक स्टाईलचा 5वा षटकार सलग 5वा. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. 6वा येईल का निनादच्या विरोधात? लास्ट बॉल असेल. बॉल दोघांना एक दिला नाही. आणि मॅच बॉल आलाय. सलग 5वा षटकार आलाय. निनादच्या विरोधात लाचा मारेल का? पाहूया. निनाद टू परेश पुन्हा एकदा. आणि आता मात्र ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता आणि 2 धावा मिळाल्यात. खूपच महागडं असं षटक. 33 धावा आल्याच या षटकामध्ये. मॅच टर्निंग पॉइंट ठरला हा षटक. 5 षटकार लगावले गेले परेशने. काय फलंदाजी केली. फक्त आणि फक्त 8 धावा. 12 चेंडू आणि 8 धावा जिंकण्यासाठी असतील तेच म्हणजे नवापूर संघासाठी. आणि आता मात्र दीपेश टू विकी मोरे. आणि जोरात टाकलेला चेंडू हलका त्याने 1 रन काढलाय. समोरच्याला बॅटिंग साठी दिलंय तेच म्हणजे दीपेशने. कारण परेशने आतापर्यंत 5-6 मारल्यात तेच म्हणजे निनादच्या विरोधात. सलग पुन्हा एकदा परेश विकीच्या समोर असेल आणि 7 धावा जिंकण्यासाठी असतील. अजूनही 11 चेंडू आणि 7 धावा. परेश
टुबिकी. आणि आता मात्र नो लुक मारण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे दाद मागितला आणि दाद स्वीकारलाय. परेश बॅक टू द पवेलियन. वाजव डीजे. विकेने कमबॅक करून दिलाय नांदगाव संघासाठी, परंतु अजूनही मॅच संपलेली नाही आणि तिसरा चेंडू असेल विकीचा. आणि आता मात्र हलक्या त्याने कट केलाय आणि एक धाव मिळेल निश्चितच आणि दुसरी धाव ही सुद्धा मिळालाय. 2 धाव आणि समाधान आणि धाव संख्येत भर 78 धावा. अजूनही 5 रन जिंकण्यासाठी असेल. 9 चेंडू आणि 5 धावा. पूर्णपणे मॅच नवापूर संघाकडे आहे. आणि चौथा चेंडू असेल अक्षयला. आणि आता मात्र तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. 8 बॉल 5 रन. हॅलो हॅलो. आणि विकीने सुद्धा खूपच सुंदर अशी गोलंदाजी केलंय. कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळत आहे. आणि आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता अक्षयचा. एक धाव मिळालाय निश्चित. दुसरी धाव घेईल का? आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत आहे. 7 चेंडू आणि आता मात्र फक्त 3 धावा असतील जिंकण्यासाठी. तेच म्हणजे नवापूर संघाला. या पुढील मॅच होईल तीच म्हणजे कौशल 11 उनबाट वर्सेस मित्रप्रेम नांदगाव. दोन्ही मातब्बर असे संघ आपल्याला पाहायला मिळतील. चला मॅच जवळ वळूया. आणि आता मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू होता आणि विकेट मिळालाय लाजच्या चेंडूवर. वाजव डीजे.
इथे आपण बघू शकतात प्रवीण काका चषकामध्ये सेमीफायनल पहिली रंगली. एक बाजूला हौशी नांदगाव आणि दुसऱ्या बाजूला नवापूर 11 आणि त्यामध्ये नवापूर 11 ने बाजी मारली. पहिली फायनलिस्ट टीम पाहायला मिळते. यावेळेस आपल्याला नवापूर 11 अभिनंदन. इथे नवापूर संघाचं हार्डली कॉंग्रॅच्युलेशन यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. इथे आपण बघू शकतात सुपर खेळ रंगला. अगदी चांगली बॅटिंग यावेळेस आपण बघू परेशच्या जोरावर त्या षटकारांच्या जोरावर त्या संघाने मात्र फायनल मध्ये प्रवेश केलेला. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 षटकार त्याच्या बॅट मधून आले आणि मॅचला अगदी पलटून टाकलं. इकडे मात्र फायनल मध्ये दाखल झालाय यावेळेस टीम नवापूर. अभिनंदन. जाऊया आपण एक क्वार्टर फायनल आहे. एक बाजूला उनबाट आणि दुसऱ्या बाजूला मैत्री नांदगाव. मैत्री नांदगाव कॅप्टनला पाठवा. उनबाट टीम आपण देखील कॅप्टनला पाठवा. हॅलो. त्याला दोन्ही टीमला विनंती आहे प्रॅक्टिस नंतर करा. मित्र प्रेम नांदगाव आणि त्यांच्या विरुद्ध टीम उनबाट 10 ओव्हरीची मॅच असणार आहे आणि अजूनही 2 मॅचेस त्यानंतर सेमीफायनल आणि मेगा फायनल ही आपल्याला खेळवायची आहे. लक्षात घ्या टोटल 3 मॅचेस आहेत.